एव्हरीवन, कसे आहात सर्व? मस्त आणि मजेत ना? मी अश्विनी, तुमचं माझ्या अशू क्रिएशन या यूट्यूब चॅनेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर पहा, इथं आपण आज फोर्टक्स ब्लाऊजचं संपूर्ण कटिंग आणि कसं करायचं आहे हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर बघा, इथं मी कापड आहे ते फोल्ड करून घेतलेलं आहे. जेवढा आपला छातीचा चौथा भाग असेल त्याप्रमाणे इथं मी कापड माझं फोल्ड करून घेतलेलं आहे. त्यानंतर मी इथं पूर्ण उंची जी आहे ती टाकून घेणार आहे. तर या ब्लाऊजची पूर्ण उंची जी आहे ती आहे 13.5 इंच प्लस 1 इंच शिलाई मार्जिन असे 14.5 इंचावरती मार्किंग करून मी इथं लाईन ओढून घेतलेली आहे. 2 पॉईंट्स आहेत ते जोडून घेतलेले आहेत. त्यानंतर इथं आपल्याला शोल्डर आहे ते टाकून घ्यायचे आहेत. तर या ब्लाऊजसाठी मी 5 इंचाचे शोल्डर टाकून घेतलेले आहेत. जसा तुमचा गळा रुंदी असेल गळ्याची उंची असेल त्याप्रमाणे तुम्हाला इथं शोल्डर कमी जास्त करून घ्यायचे असतात. तर बघा, इथं मी 5 इंच शोल्डर टाकून घेतलेला आहे आणि मुंडा आहे तो इथं मी 5.5 इंचावरती टाकून घेतलेला आहे. 32 छातीसाठी तुम्हाला हा 5.5चा मुंडा आणि 5 इंचाचं शोल्डर आहे ते तुम्हाला होऊन जाईल. अगदी परफेक्ट ब्लाऊज होऊन जाईल त्यामध्ये तुमचं. त्यानंतर बॅकचं कटिंग करतो आहे बॅक पार्टचं. तर इथे 1.5 इंचावरती मी आर्महोलचा जो गोलाई असते ती देऊन घेतलेली आहे. 5.5चा मी इथं हाफ करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने केलेला आहे. आणि आर्महोलची जी गोलाई आहे ती आपण इथं देऊन घेतलेली आहे. त्यानंतर पहा, इथं आपण चेस्टचं माप टाकून घ्यायचं आहे. जेवढी तुमची चेस्ट असेल त्याचा चौथा भाग प्लस शिलाई मार्जिन 2 असं आपल्याला टाकून घ्यायचं आहे. या ब्लाऊज आहे 32 इंचाचा, त्याचा चौथा भाग येतो 8 इंच आणि शिलाई मार्जिन 2 असं 10 इंचावरती आपण इथं मार्किंग करून घेणार आहे. तुम्ही 32च्या ऐवजी 34 असेल तर 34चा चौथा भाग किती येतो ते बघून घ्यायचं. त्यामध्ये 2 इंच आणि पुढं काय होईल ते आपलं मार्किंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर कमरेचं माप टाकत असताना जेवढी आपली कमर असेल त्याचा चौथा भाग आणि 1 इंच बॅक टक्स आणि 2 इंच आपलं शिलाई मार्जिन असं टाकून घ्यायचं आहे. या ब्लाऊजचा जो चौथा भाग आहे या ब्लाऊजची जी कमर आहे ती आहे 29, त्याचा चौथा येतो 7.5 इंच. त्यामध्ये 1 इंच बॅक पार्टचा टक्स आणि 2 इंच शिलाई मार्जिन होऊन जेवढं येईल तेवढं मी इथं मार्किंग करून घेतलेलं आहे. त्यानंतर बघा, इथं बॅकच्या टक्सचं मार्किंग करायचं आहे. तर बॅकचा टक्स जो आपण टाकत असताना नेहमी सेंटरपासून पुढे 4.5 इंचावरती इथं टाकून घ्यायचं आहे आणि वरच्या साईडला 4 इंच एवढा आपण 4 इंच उंचीचा एवढा आपण इथं टक्स आहे तो इथं टाकून घेणार आहे. आणि या साईडला अर्धा इंच आणि त्या साईडला अर्धा इंच असा हा आपला 1 इंचाचा शोल्डर असतो. शोल्डर आपल्याला परफेक्ट जेवढा आहे तेवढा टाकून घ्यायचा आहे. तुमचा ब्लाऊज आहे तो तुम्हाला अगदी फिनिशिंगमध्ये बसणार नाही, यासाठी ही काळजी तुम्हाला घ्यायची आहे. त्यानंतर आपण चेस्ट आणि कमरेचे जिथं मार्किंग करून घेतलं होतं त्या लाईन आहे ते इथं आपण जोडून घ्यायच्या आहेत. तर बघा, इथं आपण जोडून घेतलेलं आहे आणि आता इथं आपण कटिंग करून घ्यायचं आहे. यामध्ये नॉर्मल नेक आहे, याचा ड्रॉ कसा करायचा, ड्राफ्ट कसा करायचा तो मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा मी कशा पद्धतीने गळ्याचं ड्राफ्टिंग करत आहे आणि तो कशा पद्धतीने आपण नंतर स्टिच करताना करायचा आहे ते मी नेक्स्ट पार्टमध्ये तुम्हाला मी नक्की सांगेन. तर बघा, इथं आपण आता ब्लाऊजचं कटिंग करून घेतलेलं आहे बॅक पार्टचा. आता बॅक पार्टचाच यूज करून आपण फ्रंट पार्टचं सुद्धा कटिंग करत असतो, नेहमी तुम्हाला माहीतच आहे. तर बघा, जसा आहे तसा बॅक पार्ट मी इथं ठेवून घेतलेला आहे आणि त्याप्रमाणे मी इथं मार्किंग करून घेत आहे. तुम्ही बघू शकता, तुम्हाला सुद्धा तुमचा बॅक पार्ट आहे तो तसाच ठेवून घ्यायचा आहे. त्याचा जो आकार जसा आहे तसा आपण इथं ड्राफ्ट करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता आखून घेतलेला आहे. तर यामध्ये जे काही चेंजेस करायचे आहे त्यात मी तुम्हाला नेक्स्ट स्टेप आहे ते आता सांगणार आहे. तर आपला बॅक पार्ट जेवढा आहे त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करून आपल्याला इथं शिलाई टाकून घ्यायची आहे. तर 14.5 होतं त्यामध्ये 1 इंच टाकून घेतलेलं आहे मी. तुम्ही बघू शकता 14.5 इंचावरती मी इथं मार्किंग करून घेतलेलं आहे. त्यानंतर इथं आपल्याला फ्रंटचा आर्महोलचं सुद्धा इथं मार्किंग करून घ्यायचं आहे. तर सेंटरपासून 5 इंच आपण शोल्डर टाकला होता तर तेवढा 5 इंचावरती मी मार्किंग करून घेतलेलं आहे. आणि ही दोन्ही लाईन आपले जे आहेत पॉईंट ते अशा पद्धतीनं जोडून घेतलेलं आहेत. आणि फ्रंट पार्टचा आर्महोल हा नेहमी आपण 1 इंचावरती टाकून घेत असतो. इथं मी 1 इंच टाकून घेतलेला आहे आणि त्याला जी गोलाई आहे ती आता इथं आपण देऊन घ्यायची आहे. बघू शकता तुम्ही मी कशा पद्धतीने इथं गोलाई टाकून घेत आहेत. मी अगदी इझिली हातानेच इथं करून घेत आहे. तुम्हाला जर जमत नसेल तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला टूल भेटतं, त्या टूलचा सुद्धा तुम्ही यूज करून टाकू शकता. इथं मी फ्रंट पार्टची आर्महोलची गोलाई सुद्धा देऊन घेतलेली आहे. त्यानंतर इथं गळारुंदी बघा टाकून घेते मी 2.25 इंचाची गळारुंदी आपण या ब्लाऊजसाठी यूज केलेली आहे. 32 इंचाचा ब्लाऊज आहे त्यासाठी 2.25 इंच सफिशियंट आहे. त्यानंतर बघा, समोरचा जो पार्ट ब्लाऊजचा नेक आहे तो 5 इंच आहे. त्यामध्ये शिलाई मार्जिन अर्धा इंच असं 5.5 इंचावरती मी मार्किंग करून घेणार आहे. जेवढा पण तुमचा गळा असेल त्यामध्ये तुम्हाला अर्धा इंच शिलाई मार्जिन ॲड करून
टाकून घ्यायचं आहे. तर बघा इथं अशा पद्धतीने मी टाकून घेतलेलं आहे. वरच्या साईडला 2.25 इंच आहे, तर खालच्या साईडला मी 3.25 इंच गळ्याची रुंदी आहे ती टाकून घेतलेली आहे, जेणेकरून आपला जो नेक आहे तो अगदी सुंदर आणि फिनिशिंगमध्ये रेडी व्हावा. यासाठी थोडासा स्प्रेड झाला म्हणजे छान बसतो ब्लाऊज. तर बघा इथं आता आपण जो आपला आकार असेल फ्रंट पार्टचा गळ्याचा तो इथं आपण देऊन घ्यायचा आहे. तर याचा जो आहे तो इथं मी राऊंडमध्ये देऊन घेणार आहे. कस्टमरने राऊंड नेकची डिमांड केलेली आहे, सो इथं मी राऊंड नेक देऊन घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने हा आकार जो आहे तो देऊन घेतलेला आहे. त्यानंतर बघा इथं आपल्याला क्रॉस पट्टीचं मार्किंग करून घ्यायचं आहे. तर ज्या साईडला आपण फिटिंग करत असतो त्या साईडला 2.5 इंचावरती मी मार्किंग करून घेत आहे, बघू शकता तुम्ही. आणि ज्या साईडला आपण हुकलूक पट्टी जॉईन करत असतो त्या साईडला आपण 3.5 इंचावरती मार्किंग करून घेणार आहे. नंतर हे आपले जे लाईन आहेत किंवा जे मार्किंग आहेत ते आपण इथं जोडून घेतलेले आहेत. बघा मी हाताने कशा पद्धतीने जोडून घेतलेला आहे. आणि त्यानंतर थोडासा तिरकस असा आकार आपल्याला इथं देऊन घ्यायचा आहे, जेणेकरून क्रॉस पट्टी स्टिच केल्यानंतर आपल्याला चेस्टमध्ये ब्लाऊज जो असतो तो अगदी फिनिशिंगमध्ये बसावा. यासाठी नेहमी आपली क्रॉस पट्टी असते ती थोडीशी अशी 1/2 ते 1.5 इंच आपण अशी वरच्या साईडला तिरकस करून घेत असतो. त्यानंतर बघा टक्स कशा पद्धतीनं टाकायचं ते आपण पाहूया. तर बघा क्रॉसपट्टीपासून वरती नेकपर्यंत जेवढं अंतर आहे त्याचा मी इथं सेंटर काढून घेतलेला आहे. त्यानंतर फिटिंगच्या बाजूला मी क्रॉसपट्टीपासून वरच्या साईडला 2 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, कारण खूप युजफुल टिप्स मी तुम्हाला शेअर केलेल्या आहेत. त्यानंतर बघा सेंटरपासून पुढे 3.5 इंचावरती मी मार्किंग करून घेतलेलं आहे. आर्म होलच्या सेंटरमधून इथं मी 3 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता 3 ते 3.5 तुमचं जसं माप असेल अगदी त्या पद्धतीने तुम्ही जर टाकू शकता. जिथं 3.5चं मार्किंग केलेलं आहे सेंटरपासून तिथं मी 2 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. आणि हा 2 इंचाचा टक्स असणार आहे आपला. हा टक्स खूप इम्पॉर्टंट आहे, या टक्सवरती भरपूर गोष्टी डिपेंड आहेत. त्यानंतर बघा सेंटरपासून नंतर आर्म होल तो सेंटर झाल्यानंतरनं आपण जो हुकलूक पट्टी जोडणार असते त्या पार्टचा सुद्धा सेंटर घ्यायचा आहे. तिथून पुढे 2-2.5 इंचावरती मी मार्किंग करून घेतलेलं आहे. फिटिंगच्या साईडला जो आपण 2 इंचावरती टाकला होता तिथून वरती मी 5 इंच ते 5.5 इंचावरती इथं मार्किंग करून घेतलेलं आहे. आणि अशा पद्धतीने हे सर्व पॉईंट्स आपण जे काही घेतलेले आहेत ते आपल्याला जोडून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता. आणि हे सर्व पॉईंट जोडून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता एकदम राऊंडमध्ये आपला जे मार्किंग आलेले आहेत सर्व, जेणेकरून इथं सुंदर असा पप रेडी व्हावा आणि तो तुम्हाला कस्टमरला व्यवस्थित बसावा यासाठी. तर बघा खूप सुंदर असं मी सांगितलेलं आहे. बघा किती सुंदर अशा पद्धतीने हे आपलं टक्सचं मार्किंग जे आहे ते तुम्हाला मी शेअर केलेलं आहे, सांगितलेलं आहे. त्यानंतर बघा इथं आता आपण फ्रंट पार्टचं कटिंग कसं करायचं हे तुम्हाला मी दाखवते. बघा पहिल्यांदा आपण वरच्या साईडनं कटिंग करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता शोल्डरच्या साईडनं. त्यानंतर बघा अशा पद्धतीने तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही तुमच्या सोयीनुसार इथं कटिंग करून घेऊ शकता. पहिल्यांदा आपण मेन पार्ट आहे तो इथं कट करून घेऊया. बाजूनच आपल्याला इथं कट करून घ्यायचं आहे. नंतर ना आतल्या जे कटिंग आहे ते तुम्हाला कसे करायचे ते मी तुम्हाला सांगते. तर बघा इथं अजून जर तुम्हाला यामध्ये काही शंका वाटत असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर इथं कटिंग करत असताना बघा इथं मी नेहमी फ्रंट पार्टचं कटिंग करत आहे. सो मी फ्रंट पार्टचा जो आपण आर्महोलची गोलाई दिलेली आहे तिथून मी इथं कट करून घेणार आहे. बॅक पार्टचा इथं काय आपल्याला उपयोग होणार नाही. नेकच्या सेंटरला आणि शोल्डरच्या इथं आपण असा नॉट देऊन घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला सोयीस्कर जावं नंतरच्या कटिंग नंतर स्टिच करत असताना. नंतर आपण इथं क्रॉसपट्टी आहे ती इथं कट करून घेतोय. बघा तुम्ही क्रॉसपट्टी कटिंग करून घेतलेली आहे. दोन्ही साईडला मी इथं सेपरेट करून घेतलेल्या आहेत. त्यानंतर आपण गळ्याचं कटिंगसुद्धा इथं करून घ्यायचं आहे. गळ्याचं कटिंग करून झाल्यानंतर आपण तुम्हाला मी इथं बघा दाखवते. इथं सर्व जेवढे पण आपण टक्ससाठी मार्किंग केलेले आहेत ना तिथं नॉचेल देऊन घ्यायचे आहेत. त्यासाठी हे दोन्ही पार्ट मी वेगळे करून घेतलेले आहेत. आणि इथं जॉईंट आला होता आपला, सो इथं मी कटिंग करून घेतलेला आहे. आणि जिथं आपण मार्किंग केलेलं आहे टक्सचं तिथं मी नॉच देऊन घेणार आहे, जेणेकरून स्टिच करत असताना आपल्याला नंतर डबल हे करायची किंवा मोजून घ्यायची वगैरे गरज पडणार नाही त्यासाठी. तर बघा इथं मी सगळे नॉचेस देऊन घेतलेले आहे. आणि अशा पद्धतीने आपला फ्रंट पार्ट जो आहे तो इथं कटिंग करून रेडी झालेला आहे. बघा तुम्ही बघू शकता. आणि आता तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे इथं बॅकच्या गळ्याचं कशा पद्धतीनं ड्राफ्टिंग करायचं ते मी तुम्हाला इथं दाखवते. तर गळा रुंदी जेवढी आपण घेतली होती तेवढी मी 2.25 इंच वरच्या साईडला घेतलेली आहे. त्यानंतर आपण गळ्याची उंची घ्यायची आहे. तर बॅकचा गळा जो आहे तो 9 इंच आहे, त्यामध्ये शिलाई मार्जिन 1/2 इंच असं 9.5 इंचावरती इथं मी
मार्किंग करून घेत आहे. वरच्या साईडला आपण गळा रुंदी आहे ती 2.25 इंच टाकली होती, पण खालच्या साईडला टाकत असताना मी इथं 2.25 इंच ते 3 इंच टाकून घेणार आहे, जेणेकरून बॅकचा नेक थोडा ब्रॉड असेल तर एकदम सुंदर असा हा फिनिशिंगला पण दिसतो आणि एकदम सुंदर आपला ब्लाऊज बसून जातो. सो मी इथं असं मार्किंग करून घेतलेलं आहे आणि हे सर्व पॉईंट्स आहे ते जोडून इथे मी बॉक्स रेडी करून घेतलेला आहे. तर बघा, तुमचा जो पण कोणता नेक असेल तो इथं आपण आता तुम्ही ड्रॉ करून घेऊ शकता. पण या ब्लाऊजचा नेक जो आहे तो पूर्णपणे राऊंडमध्येच आहे. सो मी इथं राऊंड नेक देऊन घेतलेला आहे आणि राऊंड नेक पण बघा कशा पद्धतीने मी इथं देऊन घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आपलं ब्लाऊजचं पूर्ण कटिंग आहे ते झालेलं आहे. तर तुम्हाला माझी ही पद्धत कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.